संभाजीनगरमध्ये बीट्स हॉटेल आहे. मुंबईच्या शेअर बाजारातील धनदा कॉर्पोरेशन ही कंपनी चालवत होती आणि चालवत असताना आर्थिक वेगवेगळ्या कारणाने ही संस्था जप्त करण्यात आलेली आहे. ही संस्था किंवा याचं हॉटेल सेल करण्यासाठी राज्य सरकारने जाहिरात काढली. मूल्यांकनाचा अहवाल आहे 75.92 कोटी आणि हा आहे 26 डिसेंबर 2018चा. 2025 मध्ये तुम्ही याचा लिलाव करता आणि 2018चं मूल्यमापन घेता. आजच्या मूल्यमापनाच्या हेतूनं या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन जवळपास 150 कोटी. कंपनी याच्यामध्ये सिद्धांत नावाची जी कंपनी आली 2024ला हिचं रजिस्ट्रेशनचा अर्ज आहे. रजिस्टर आहे का नाही आहे मला माहिती नाही आणि ती कंपनी 65 कोटी 75 कोटीसाठी टेंडर टाकते. 3 वर्षाचं ITR पूर्णपणे असलं पाहिजे. जर ही कंपनी 2024ची रजिस्टर आहे 3 वर्षाचं ITR नसताना याचं टेंडर मंजूर कसं होतं स्पष्टपणे दिसतंय की हा फ्रॉड आहे. सभापती महोदय, शासनाचा मोठ्या पद्धतीनं फसवणूक करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. कंपनीचे जे मालक आहे जे अजून रजिस्टर नाही त्याचं नाव सिद्धांत शिरसाट आहे आणि स्पष्ट सांगायला काही हरकत नाही सिद्धांत शिरसाटांचे वडील आपल्या राज्याचे मंत्रिमंडळात आहे आणि यांचं निवडणुकीचं शपथपत्र माझ्याकडे आहे 2024चं. याच्यामध्ये सिद्धांत शिरसाटच्या नावाने 1 रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलेलं नाही. सभापती महोदय, 1 रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलं नाही.